यशस्वी लोकांच्या सकाळच्या 5 सवयी तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोकांचा दिवस सकाळपासूनच इतका सकारात्मक, व्यवस्थित का वाटतो आणि काही लोकांचा दिवस सुरू होण्याआधीच त्यांना थकवा, घाई, ताण जाणवायला का लागतो? फरक कुठे असतो? त्यांच्याकडे जास्त वेळ असतो का? नाही. त्यांच्याकडे वेगळं नशीब असतं का? नाही. कारण दिवस सगळ्यांच्या 24 तासांचाच असतो. फरक असतो त्या पहिल्या काही तासांचा, ज्याने तुमच्या संपूर्ण दिवसाची दिशा ठरते. मित्रांनो, यशस्वी लोक फक्त मोठी कामं करून यशस्वी होत नाही. ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवतात आणि त्यांची सुरुवात होते त्यांच्या सकाळपासून. कारण सकाळ म्हणजे फक्त दिवसाची सुरुवात नाही. सकाळ म्हणजे तुमच्या मनाला आणि आयुष्याला दिलेली पहिली दिशा. तर पहिली सवय अशी आहे, सकाळची सुरुवात स्वतःसाठी करा, जगासाठी नाही. सकाळी डोळे उघडल्यानंतर तुम्ही पहिली गोष्ट काय करता? थोडा विचार करा. अनेक लोकांची सकाळ सुरू होते मोबाईलच्या स्क्रीनने. नोटिफिकेशन, मेसेज, सोशल मीडिया आणि नकळत आपल्या दिवसाची पहिली काही मिनिटं आपण दुसऱ्यांच्या आयुष्याला देत असतो. पण यशस्वी लोक काय करतात? ते दिवसाच्या सुरुवातीची शांतता स्वतःसाठी वापरतात. कारण सकाळची पहिली काही मिनिट आपल्या मनासाठी खूप महत्वाची असतात. त्यावेळी मन शांत असतं, विचार स्पष्ट असतात आणि हीच वेळ स्वतःला तयार करण्यासाठी वापरता येते. संपूर्ण दिवसाचा परिणाम बदलू शकतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मोबाईल कधीच वापरू नका, पण उठल्याबरोबर जगाच्या आवाजात हरवण्याआधी स्वतःचा आवाज ऐका. स्वतःला विचारा, आज मला काय चांगलं करायचं आहे? आजचा दिवस मी कसा उपयोगी बनवू शकते किंवा शकतो? कारण ज्याची सुरुवात जागरूकतेने होते त्याचा दिवसही जास्त चांगला असतो. सवय क्रमांक 2 अशी आहे, दिवसाला एक स्पष्ट दिशा द्या. आपण अनेकदा काय करतो? सकाळ होते, आपण उठतो आणि दिवस जसा पुढे जातो तसं आपण फक्त काम करत राहतो. पण एकदा विचार करा, एखाद्या प्रवासाला निघताना आपल्याला जायचं कुठे आहे हेच माहीत नसेल तर आपण योग्य ठिकाणी पोहोचू शकतो का? नाही. अगदी तसंच दिवसाबद्दलही आहे. यशस्वी लोक सकाळी फक्त कामाची यादी बनवत नाहीत, ते ठरवतात आजची सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे. आज मी माझा वेळ कुठे द्यायला हवा. कारण ज्याला आपल्या वेळेची किंमत माहीत असते तो व्यक्ती हळूहळू आपल्या आयुष्याची दिशा ठरवायला शिकतो. कधी-कधी मोठं यश मिळवण्यासाठी मोठे बदल करावे लागत नाही. फक्त दिवसाची सुरुवात थोड्या जागरूकतेने करावी लागते आणि हीच छोटी-छोटी शिस्त हळूहळू मोठ्या परिणामांमध्ये बदलते. सवय क्रमांक 3, स्वतःच्या शरीराला आणि मनाला ऊर्जा द्या. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याकडे कितीही मोठी स्वप्न असली, कितीही मोठी ध्येय असली, पण ती पूर्ण करण्यासाठी ऊर्जा नसेल, तर त्या स्वप्नांचं काय होईल? म्हणून यशस्वी लोक सकाळचा वेळ फक्त कामासाठी नाही तर स्वतःला तयार करण्यासाठी वापरतात. काही लोक व्यायाम करतात, काही चालायला जातात, काही शांत बसून विचार करतात, काही आपल्या मनाला सकारात्मक विचार देतात. पद्धत वेगळी वेगळी असू शकते, पण उद्देश एकच असतो, दिवस सुरू होण्याआधी स्वतःला आतून मजबूत बनवणं. कारण जर सकाळपासूनच मन थकलेलं असेल, शरीर आळसी वाटत असेल, दिवसभराची कामही ओझ्यासारखी वाटायला लागतात. थोडा विचार करा, आपण आपल्या मोबाईलची बॅटरी संपली तर लगेच चार्ज करतो, बरोबर ना? पण आपली स्वतःची ऊर्जा कमी झाली तर त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. यशस्वी लोकांना माहीत असतं, स्वतःला वेळ देणं हा स्वार्थ नाही, ती गरज आहे. आणि आता चौथी सवय आपण बघणार आहोत. ही सवय यशस्वी लोकांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. कारण ते फक्त दिवस जगत नाही, ते स्वतःला रोज थोडं थोडं चांगलं बनवत राहतात. सवय क्रमांक 4, सकाळी काहीतरी नवीन शिकणे. आजच्या जगात सगळं खूप वेगाने बदलत आहे. काल जे पुरेसं होतं कदाचित आज ते पुरेसं नसेल. म्हणून यशस्वी लोक दररोज शिकण्यासाठी वेळ काढतात. कधी पुस्तकातून, कधी एखादा नवीन विचार ऐकून, कधी एखादं नवीन कौशल्य शिकून. पण इथे मुद्दा फक्त माहिती मिळवण्याचा नाही, मुद्दा आहे आपला विचार मोठा करण्याचा. कारण ज्याचा विचार बदलतो त्याचे निर्णय बदलतात आणि ज्याचे निर्णय बदलतात त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. पण एक प्रश्न आहे, जर सगळ्यांना माहिती आहे की या सवयी चांगल्या आहेत, तर सगळे लोक यशस्वी का होत नाही? कारण माहिती असणं सोपं आहे, पण ती रोजच्या आयुष्यात आणणं ही खरी गोष्ट आहे. यशस्वी लोक आणि बाकी लोकांमध्ये हाच फरक आहे. ते फक्त चांगल्या गोष्टी ऐकत नाही, ते त्या जगतात. आणि आता शेवटची सवय, पण ही सवय सांगण्याआधी एक छोटा विचार करा. आपल्या आयुष्यात आपण अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. लोक काय बोलतील, परिस्थिती कधी बदलेल, संधी कधी मिळेल, या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात.
पण एक गोष्ट नक्की आपल्या हातात असते, आपल्या दिवसाची सुरुवात कशी करायची. आणि इथे यशस्वी लोक वेगळे ठरतात. आता सवय क्रमांक 5 आहे, सकाळी स्वतःच्या दिवसाची जबाबदारी घ्या. यशस्वी लोक आपला दिवस फक्त परिस्थितीवर सोडत नाही. ते सकाळीच ठरवतात, आज मला काय महत्त्वाचं करायचं आहे. आज माझा वेळ कुठे वापरायचा आहे. आज मी कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण ज्या व्यक्तीला आपल्या दिवसाची दिशा माहीत असते, ती व्यक्ती हळूहळू आपल्या आयुष्याची दिशाही ठरवू लागते. आपण अनेकदा म्हणतो, मला वेळ मिळत नाही. पण खरं पाहिलं तर वेळ सगळ्यांकडे सारखाच असतो. फरक असतो तो वेळ आपण कसा वापरतो यामध्ये. सकाळची काही मिनिटं स्वतःसाठी आणि आपल्या ध्येयासाठी दिली तर दिवसाचा प्रत्येक निर्णय जास्त स्पष्ट होतो. एकदा या 5 सवयी पुन्हा आठवूया. पहिली सवय, उठल्याबरोबर मोबाईलमध्ये हरवण्याऐवजी स्वतःच्या विचारांना वेळ द्या. दुसरी सवय, दिवसाला एक स्पष्ट दिशा द्या. तिसरी, शरीर आणि मनाला ऊर्जा द्या. चौथी, दररोज काहीतरी नवीन शिकायला सुरुवात करा. आणि पाचवी, स्वतःच्या दिवसाची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका. पण मित्रांनो, शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी लोक आणि बाकी लोकांमध्ये फरक असा नसतो की यशस्वी लोकांना कधीच अडचणी येत नाही. त्यांनाही वाईट दिवस येतात, त्यांनाही आळस येतो, त्यांनाही कधी कधी अपयश मिळतं. पण ते पुन्हा स्वतःला योग्य दिशेने आणतात. आणि ही छोटी सुरुवात एका दिवसाची नाही, पण हळूहळू एक वेगळं आयुष्य तयार करतं. एका दिवसात नाही, पण हळूहळू एक वेगळं आयुष्य तयार करते. म्हणून उद्याची वाट पाहू नका. तुमची सकाळ बदलण्याची सुरुवात आजपासून करा. कारण एक चांगली सकाळ एक चांगला दिवस तयार करते आणि असेच चांगले दिवस एक चांगलं आयुष्य तयार करतात. जर या व्हिडिओमधली एखादी गोष्ट मनाला स्पर्श करून गेली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी माझी सकाळ बदलणार आहे. तुमची कमेंट मला सांगेल तुम्ही या प्रवासाचा भाग आहात. आणि जर तुम्हाला असेच आयुष्यात उपयोगी पडणारे विचार, व्यक्तिमत्व विकासाचे व्हिडिओ आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणारे विषय आवडत असतील तर आपल्या या प्रवासात जोडलेले राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला किंवा अशा व्यक्तीला शेअर करा ज्याला आपल्या आयुष्यात एक चांगली सुरुवात करायची आहे. कारण कधी कधी एक छोटासा विचार एखाद्याच्या आयुष्यात नवीन दिशा देऊ शकतो. मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत तुमच्या सकाळीला महत्त्व द्या. कारण तुमची सकाळ जशी असेल तसा तुमचा दिवस घडेल आणि तुमचे दिवस जसे असतील तसंच तुमचं आयुष्य घडेल. धन्यवाद. धन्यवाद.